बीटीबी भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना दिलासा, जिल्हा न्यायालयाचा नगरपालिका कारवाईला स्थगिती। बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दिलासा, नगरपालिकेच्या कारवाईला जिल्हा न्यायालयाची अंतरिम स्थगिती। व्यापाऱ्यांचा जल्लोष, फटाके व मिठाई वाटून आनंदोत्सव। भंडारा येथील बीटीबी भाजी मार्केटमधील घाऊक भाजी विक्रेत्यांना जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिलाय। कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करत मुख्य दावा निकाली निघेपर्यंत नगरपालिकेला व्यापाऱ्यांना बाजारातून बाहेर काढण्यास अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे। न्यायालयाने प्रथमदर्शनी बाजाराचे स्वरूप वादग्रस्त असल्याचे निरीक्षण नोंदवत व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांना बाजारातून हटवल्यास अपूरणीय नुकसान होईल असे स्पष्ट केले। निर्णयानंतर बीटीबी भाजी मार्केटमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। व्यापारी आणि शेतकऱ्यांनी फटाके फोडत तसेच मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला। व्यापारी बंडू बारापात्रे यांनी सहकारी व्यापारी, शेतकरी आणि माननीय न्यायालयाचे आभार मानत न्याय व्यवस्थेवरील विश्वास व्यक्त केला। मागील काही काळापासून बीटीबी व नगर परिषदेत एक प्रकारचा संघर्ष पाहण्यात आला, ज्यावर शेतकऱ्यांनी आंदोलन सुद्धा केले। शेवटी बीटीपी व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाने बीटीपीच्या बाजूने अंतरिम आदेश दिलाय। आज खूप आनंदाचा दिवस आहे शेतकरी आणि व्यापाऱ्यासाठी, कारण नगर परिषदेने जे व्यापाऱ्यावर जे गुन्हे दाखल केले होते तेथील न्यायालयाने आमच्या बाजूला निर्णय दिलेला आहे आणि इतका सुंदर निर्णय द्यावा की आम्ही आनंदित आहोत। आमच्या काही दिवसापूर्वी नगर परिषदेने दुकानाला सील लावली होती। सील लावून आमच्या दुकानासमोर नाल्या खोदल्या आणि खोटे गुन्हे दाखल केले आणि आमच्या दुकानामध्ये येऊन त्यांनी दुकानासमोर मोठ्या मोठ्या नाल्या खोदल्या आणि आमचे व्यापार बंद केलं। असं वाटते की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत, आम्ही खूप मोठा गुन्हा केलेला आहे। या प्रकारच्या आमच्यावर त्यांनी कलमा लावल्या आणि आम्ही इतकं त्रस्त झालो की आम्ही कोर्टात गेलो आणि न्यायालयाने आमच्या बाजूला निर्णय दिला आणि आम्ही निर्णय दिल्यावर आम्ही परत आपल्या मार्केटमध्ये आलो। मी न्यायालयाचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी खरा निर्णय घेतला आणि वेळोवेळी नगर परिषद आमच्यावर जे अत्याचार करते त्यांच्या अत्याचारामुळे आम्ही त्रस्त झालो, आमचे शेतकरी त्रस्त झाले आणि बीटीबीला बदनाम कसं करता येईल हे संपूर्ण कारस्थान नगर परिषदेने रचलेलं आहे आणि कुठंतरी शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे आणि शेतकरी आनंदित आहेत। मी न्यायालयाचा खूप खूप आभार व्यक्त करतो। जिल्हा न्यायाधीश 4 यांनी कनिष्ठ न्यायालयाचा अंतरिम मनाई नाकारण्याचा आदेश रद्द करून नगरपालिकेला व्यापाऱ्यांना बाजारबाह्य करण्यास अंतरिम मज्जाव केला। बीटीबी मार्केटमधील बंडू बारापात्रे व इतर 3 घाऊक भाजी विक्रेत्यांनी नगरपालिकेने बाजार शुल्काच्या वसुलीसंदर्भात काढलेल्या नोटिसांना आव्हान देत दिवाणी दावा दाखल केला होता। कनिष्ठ न्यायालयाने अंतरिम मनाई नाकारल्यानंतर व्यापाऱ्यांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केली। सुनावणी दरम्यान अपीलकर्त्यांच्या वतीने बीटीबी मार्केट हे नगरपालिका बाजार नसून खासगी बाजार असल्याने महाराष्ट्र नगरपालिका अधिनियमातील कलम 272 व 273 अंतर्गत नगरपालिका कारवाई करू शकत नसल्याचा युक्तिवाद केला, तर नगरपालिकेच्या वतीने बाजारावर वैधानिक नियंत्रण असल्याचा दावा करण्यात आला। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायालयाने प्रथमदर्शनी बाजाराचे स्वरूप वादग्रस्त असून केवळ बाजार नगरपालिका हद्दीत आहे म्हणून तो नगरपालिका बाजार ठरत नाही असे निरीक्षण नोंदवले। तसेच संबंधित नोटिसा कायद्याच्या तरतुदींशी सुसंगत नसल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले। व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांना बाजारातून बाहेर काढल्यास अपूरणीय नुकसान होईल, तसेच सोयीचा समतोलही व्यापाऱ्यांच्या बाजूने असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले। त्यामुळे जिल्हा न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द करून मुख्य दावा निकाली निघेपर्यंत 16 फेब्रुवारी 2026 व 25 मार्च 2026 रोजीच्या नोटिसांच्या आधारे व्यापाऱ्यांना बाजारबाह्य करू नये असा आदेश भंडारा नगरपालिकेला दिलाय। न्यायालयाच्या आदेशानंतर बीटीबी बाजारातील शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये आनंदोत्सव, फटाके फोडून मिठाई वाटप करून डान्स करताना दिसून आले। बीटीबी व्यापारी बंडू बारापात्रे यांनी सहकाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे व माननीय न्यायालयाचे आभार व्यक्त करत न्यायालयाप्रती आपला विश्वास दर्शवलाय।
माझे नाव पवन सोपान कडव, मुक्काम सोमलवाडा. मी या मार्केटमध्ये कमीत कमी 10 ते 11 वर्ष झाले रोज आपल्या शेतातील माल आणत असतो. तर दोन चार दिवसाच्या आधी ह्या मार्केटमध्ये सील लागला होता. तर आम्ही ते सील लागला त्यामुळे आमचे व्यापारी इथं हजर नव्हते, तर आमचा माल विकला जात नव्हता. तर आम्ही नगर परिषदमध्ये गेलो. नगर परिषदमध्ये त्यांना विचारलं की दुकानाला आमचे सील का लावली बा. तर त्यांना आम्ही व्यवस्थितरित्या लिहून दिलं. काही तिथं केला नाही. आपला माल जसा तसा तिथं नेऊन ठेवला आणि आपला माल वापस घेऊन आलो आम्ही. आणि एक निवेदन दिलं. त्या निवेदनामध्ये आता निवेदन दिल्यानंतर पुन्हा आमची दुकान इथं चालू झाली आहे आणि आमचे व्यापारी पण इथं हजर आहेत. आता आमचा माल विकायला काही इथं त्रास नाही होत आहे. व्यवस्थितरित्या काम चालू आहे. तरी धन्यवाद. बीटीबी मार्केटमधील व्यापारी आहे. आता मागील आठवड्यात प्रशासनाने आमच्यावर जी कारवाई केली ती कोणाच्या तरी दबावात येऊन केली असं वाटते. कारण आम्ही असा कोणताही गुन्हा केला नव्हता. आम्ही येतो इथे व्यापार करतो, शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्री करतो. त्यांनी जी सीलिंगची जी कारवाई केली होती ती एक साध्या दोऱ्या बांधल्या होत्या. त्या दोऱ्या कोणी हमालांनी तोडल्या, कोणी शेतकऱ्यांनी तोडल्या आणि ती कारवाई आमच्यावर करण्यात आली आणि आमच्यावर चुकीच्या कलमा लावण्यात आल्या. चोरी, घरफोडी. आम्ही इथे व्यवसाय करायला येतो, चोरी घरफोडी करायला येत नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनावर कोणाचा तरी खूप मोठा प्रेशर असेल, ज्यामुळे त्यांनी ह्या चुकीच्या कलमा आमच्यावर लावल्या. तर माननीय न्यायालयाने आम्हाला त्यावर हे दिलाय, आदेश दिला. त्याबद्दल आम्ही न्यायालयात या विषयावर दाद मागितली होती आणि न्यायालयाने आम्हाला त्यातून योग्य निर्णय लावून आमचा जो लढा आहे सत्याकरिता त्या लढ्याला योग्य न्याय दिला. त्याबद्दल माननीय न्यायालयाचे आम्ही आभार मानतो. माझे नाव मंगेश गौरीशंकर राऊत, गाडा नंबर 15. मी एक बीटीबी मार्केटचा व्यापारी आहे आणि नगर परिषदेने कारवाई करताना माझ्या दुकानाला सील लावली होती. पण माझी सील फोडली नसताना, मी सील आपल्या हाताने फोडली नसताना सूड भावनेने माझ्यावर कारवाई करण्यात आली आणि 2-3 प्रकारच्या कलमा लावण्यात आल्या. तरी पण आम्ही त्याच्यानंतर माननीय न्यायालयामध्ये आम्ही दाद मागितली आणि ती दाद आम्हाला मिळाली. आणि तिथं आम्ही स्वतः काही केलं नाही. फक्त कास्तकारांनी, आमच्या शेतकऱ्यांनी जाऊन तिथं आपल्या शेतातला माल विक्रीसाठी ते दुकानामधले ते काही दोऱ्या वगैरे बांधलेल्या होत्या त्या त्यांनी सोडल्या आणि नाली होती, त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी ती नाली बुजवली. बस एवढंच. पण त्या सूडभावनेमुळे इथं काही राजनीतिक षडयंत्र आणि काही यांचं तालमेल करून असं पूर्ण या बीटीबी मार्केटला बदनाम करण्याची नेहमी प्रयत्न होत असते. तरी पण हा कुठंतरी प्रकार थांबला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. मी पुन्हा एकदा माननीय न्यायालयाचा धन्यवाद देतो. त्यांनी सत्य जे आहे ते बरोबर स्पष्ट झालं.